ख्रिश्चन मिशनरी सामान्यतः आदिवासी लोकांना लक्ष्य करून त्यांना ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करण्याचा प्रयत्न करतात. ओडिशातून अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात एका आदिवासी महिलेला तिचा आजार बरा करण्याचे आश्वासन देऊन तिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले आहे. धर्मांतरानंतर तिला औषधे आणि वैद्यकीय उपचार देण्याऐवजी सकाळी आणि संध्याकाळी चर्चमध्ये प्रार्थना करण्यास भाग पाडले गेले. त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर आदिवासींमध्ये तीव्र संताप पसरला असून त्यांनी धर्मांतरावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार ओडिशाच्या आदिवासी बहुल मयूरभंज जिल्ह्यातील बामनघाटी उपविभागाअंतर्गत बिशोई पोलीस स्टेशन क्षेत्रातील केशम गावात अशी घटना उघडकीस आली आहे. या गावातील पिंकी जमुदा वय 36 ही महिला किडनीच्या आजाराने त्रस्त होती. 3 मुलांची आई असलेल्या पिंकीच्या पतीचे 2 वर्षापूर्वी निधन झाले. महिलेची प्रकृती बिघडल्याचे कळल्यामुळे ख्रिश्चन मिशनरी तिच्या घरी आले आणि तिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले. ख्रिश्चन मिशनरांनी तिला आश्वासन दिले की जर तिने तिची मूळ संस्कृती सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर ती या आजारातून बरी होईल.